हॅलो मैत्रिणींनो, मी कल्याणी, माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत। कालच्या आपल्या महाराष्ट्रात बजेट जाहीर झाला आणि या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी महिलांसाठी ही योजनेची जाहीर केलेली आहे। तर या योजनेसाठी काय अटी आहेत, याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे त्याबाबत मी तुम्हाला इथे माहिती देत आहे। तर याच्यासाठी ही योजना कोणासाठी आहे, तर ही योजनाच्या सगळ्या अटी आणि जे कागदपत्र आणि जी तुम्हाला माहिती भरायची आहे किंवा ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो कुठे करायचा आहे, तर कोणाकडे अर्ज करायचा आहे, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा। चला तर मग आपण जाणून घेऊया। तर या योजनेच्या अटी काय आहेत त्या आपण पहिले जाणून घेऊया। ही योजना 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे। विवाहित, परित्यक्ता, विधवा महिलांसाठी ही योजना आहे। त्याच्यानंतर त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवस्थ म्हणजे सर्टिफिकेट पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रातलेच आहात असं तुमचं घोषणापत्र किंवा स्वयं घोषणापत्र लागतं। ते तुमचे रहिवासी असल्याचा दाखला, या गोष्टी तुमच्या असणे आवश्यक आहे। त्यानंतर उत्पन्न, जे महत्त्वाचा जो विषय आहे उत्पन्न, जे तुमचे कुटुंब प्रमुख आहेत त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नसावं। आणि तिसरं आहे तुमच्या घरात म्हणजे तुमचे कुटुंब प्रमुख इन्कम टॅक्स भरणारे नसावे। ठीक आहे। त्याच्यानंतर त्या महिलेचं बँकेत स्वतःच्या नावाचं खातं असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर रेशन कार्ड मध्ये पण त्या महिलेचं नाव असणे आवश्यक आहे। ह्या अटी आहेत या योजनेच्या। आता कागदपत्रे काय लागणार आहेत, तर तुमचा उत्पन्नाचा दाखला हा पाहिजे सन 2025 पर्यंतचा, सन 24 ते 25 पर्यंतचा। त्याच्यानंतर जन्माचा दाखला असावा, त्याच्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स लागेल। त्याच्यानंतर तुमचं लाभार्थी आहे त्यांचं आधार कार्ड असावं आणि 5वं जे आहे लाभार्थीचं बँक पासबुकची झेरॉक्स म्हणजे बँक पासबुक झेरॉक्स, हे कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला याचं योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे, ते या योजनेसाठी अर्ज तुम्ही जर गावात राहत असणार तर तुम्हाला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर किंवा बचत गटाची CRP म्हणजे ICRP म्हणून गावात कार्यरत असतील त्यांच्याकडे तुम्ही या योजनेबाबतचा अर्ज करू शकता किंवा त्यांना तुम्ही ही गोष्ट सांगू शकता। त्याच्यानंतर जर तुम्ही शहरात राहत असणार तर तुम्ही CSC सेंटर किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन या योजनेची अर्ज करू शकता। तर मैत्रिणींनो, ही तुम्हाला या योजनेबद्दलची माहिती मी दिलेली आहे। या माहितीमध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच कुठली गरज लागणार नाही आहे। तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि या योजनेचा अधिक महिलांनी लाभ घ्या हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हा व्हिडिओ करण्याचा उद्देश पण माझा हाच आहे। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ पण शेअर करा। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।